दीनानाथ मंगेशकर रुग्णालय महिला मृत्यू प्रकरण। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय महिला मृत्यू प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशी समिती स्थापन। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार चौकशी समितीचे अध्यक्ष। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून डॉक्टर राधाकिशन पवार यांच्यावर झाले होते भ्रष्टाचाराचे आरोप। चौकशीच्या फेऱ्यात असणारे डॉक्टर राधाकिशन पवार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी कशी करणार? सभापती महोदय, या विभागातील एक सहसंचालक आहे राधाकिशन पवार, एक राजेश गायकवाड आणि हे माजी अध्यक्ष आहे राजेश गायकवाड। दानवे साहेब 5-7 मिनिट संपत आले। हे लोक सभापती महोदय, मला आरोप करायला चांगलं वाटत नाही, परंतु नाथा भाऊ या 7,000 लोकांना 1-1 लाख रुपये जमा करा या लोकांनी सांगितलं। सभापती महोदय, राधाकिशन पवार नाव आहे याच्यातला मुख्य, हा सहसंचालक आहे आरोग्य विभागाचा। या 7,000 लोकांना 1-1 लाख रुपये जमा करा अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। सभापती महोदय, हा कोण आहे? राधाकिशन पवार। याच्यावर सभापती महोदय कारवाई होण्याची आवश्यकता आहे। पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झालेला होता आणि या प्रकरणामध्ये राज्य सरकारच्या वतीने एक चौकशी समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे। या चौकशी समितीचे अध्यक्ष आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकिशन पवार हे आहेत आणि त्यांच्या निवडीवरती मनसेचे राम बोरकर यांनी आक्षेप घेतलेला आहे। नेमका त्यांनी आक्षेप का घेतलेला आहे हेच त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। राज्य सरकारनं आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचाराअभावी ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या प्रकरणी एक चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्या चौकशी समितीवर आरोग्य विभागाचे जे उपसंचालक आहेत आता ते रामकिशन पवार यांची नियुक्ती केलेली आहे। रामकिशन पवार हे भ्रष्ट अधिकारी आहेत। भ्रष्ट याच्यासाठी आहेत की त्यांच्याविषयी त्यांनी 7,000 कामगारांचा एक अंतर्गत जिल्हा बदलीचा जो प्रस्ताव आलेला होता त्या प्रस्तावात त्यांनी प्रत्येकी 7,000 लोकांचा प्रत्येकी 1 लाख रुपये त्यांनी घेऊन हे त्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या। हा विषय विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी तो मांडलेला होता, तारांकित प्रश्न म्हणून घेतलेला होता। त्यांच्यावरती चौकशी समिती नेमलेली आहे। ती चौकशी समितीने राज्य सरकारने पहिली त्या चौकशीचं काय झालं हे सांगावं। अशा भ्रष्ट अधिकाऱ्याने दीनानाथ रुग्णालयाची चौकशी करणं हे अत्यंत चुकीची पद्धत आहे। जर अशा पद्धतीने जर होत असेल तर ही निदर्शनास येते ही चौकशी समिती काही काम करणार नाही आणि दीनानाथ प्रशासनानं या चौकशी समितीच सांगेल उद्या की दीनानाथ प्रशासन याच्यात कुठल्याही प्रकारची चुका झालेली नाही। प्रत्येक विषयात व्यक्ती तिथे गेलेली आहे पेशंट म्हणून, त्या जाणाऱ्या वेळेपासून ती परत येण्यापर्यंत तिथून त्या मृत्यूपर्यंत संपूर्ण दीनानाथ प्रशासन या मृत्यूला कारणीभूत आहे। प्रशासनाने प्रथम काम केलं गेलं पाहिजे की दीनानाथ प्रशासनाचे प्रमुख मंडळी आहेत यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। ही चौकशी समिती म्हणजे आका म्हणजे कोण आता राज्याला माहिती आहे। आकाची चौकशी करायची म्हणजे गुन्हेगारांनीच गुन्हेगाराची चौकशी करायची। वा रे वा राज्य सरकार, कुठे आहे तुम्ही? डोळे दाखलेत का? इथं आका कोण आहे असं वाटतं तुम्हाला? आका दीनानाथ प्रशासन आणि आकाची चौकशी म्हणजे प्रशासकीय अधिकारी म्हणून राधाकिशन पवार आलेले आहेत। आता या बाबतीमध्ये तुम्ही राज्य सरकारकडे काही मागणी वगैरे केलेली आहे का? मी आज शनिवार रविवार आज शासकीय सुट्ट्या असल्यामुळं मी आज या ठिकाणी सगळ्यांना मुख्यमंत्री साहेबांना त्याचप्रमाणे धर्मादाय आयुक्त कार्यालय जे परदेशी सर आहेत त्यांना मी पाठवलेलं आहे, मेल केलेला आहे। अजितदादांना याविषयी त्याची कल्पना दिली। जे आपले आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आविटकर सर यांना पण मी निवेदन दिलेलं आहे। जे राज्य महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर यांच्याकडे सुद्धा मी हे निवेदन दिलेलं आहे, पाठवलेलं आहे मेलद्वारे। आणि जिल्हाधिकारी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा हे मेल पाठवलेले आहे। राज्य सरकारला माझी एकच विनंती आहे की या चौकशी समितीतून अशी चौकशी होणं अपेक्षित आहे आम्हाला पुणेकरांना की इतर कुठली हॉस्पिटल जी आहेत ही जागेवर येणं गरजेचं आहे। ही व्यावसायिक हॉस्पिटल जे आहेत यापेक्षा शासकीय हॉस्पिटल कशा पद्धतीने चांगल्या स्वरूपात होतील त्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या। आपण बघतो की हे जे राधाकिशन पवार आहेत यांच्या विरोधात विधानसभेमध्ये प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला होता। हो, आला होता ना। संपूर्ण विधानसभेने त्या विषयावरती गांभीर्याने लक्ष दिलं, लक्ष देऊन चर्चा झाली। त्या चर्चेनंतर पुढं काहीच नाही झालेलं।
राज्य सरकारने त्यावेळेला चौकशी समिती नेमली. ती चौकशी समितीचा अहवाल नागरिकांना पाहायला मिळालेलाच नाही आणि असे अनेक चौकशी समितीचे अहवाल हे नागरिकांना पाहायला मिळतच नाही. म्हणजे काय? आपण बघतो की आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचाराअभावी म्हणजे त्या महिलेला सांगण्यात आलं होतं की तुम्ही आधी 10 लाख रुपये भरा, त्यानंतर आम्ही तुमचा उपचार सुरू करू. रुग्णांचे नातेवाईक 3 लाख रुपये भरायला तयार होते, तरी सुद्धा त्यांना उपचार नाकारण्यात आलेला आहे. कुठेतरी डॉक्टरांकडे आता माणुसकीच कमी होत चालली म्हणायची. साधा विषय असतो, आपण जरी बूट पॉलिश करायला गेलो तरी बूट पॉलिश केल्यानंतर त्याला आपण जे काही त्याच्या मागणीप्रमाणे पैसे देतो, बूट पॉलिश करणारा माणूससुद्धा अगोदर पैसे घेत नाही. दीनानाथ अगोदर पैसे का मागतं? अगोदर पैसे द्यायची गरजच नाही आहे. जर ते 3 लाख रुपये देत होते तर घ्यायला पाहिजे होते. बरं, आता तेच पेशंट दीनानाथ रुग्णालय सांगतं आहे की त्या पेशंटला आम्ही 50% अनुदान देऊन त्यांच्यावरती उपचार केले होते. म्हणजे दीनानाथकडे त्या पेशंटची सगळी हिस्ट्री आलेली होती. मग त्या पेशंटची हिस्ट्री असताना सुद्धा त्यांनी पैसे मागितलेच का? तुम्ही शिक्षण मंडळावरती सुद्धा एक महापालिकेचा सदस्य होता. बघतोय की आपण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला शासनाकडून 1 रुपयांवरती 1 रुपयाच्या रेंटवरती जी आहे ती जमीन देण्यात आलेली आहे. ती 9 एकर जमीन आहे. त्या जमिनीच्या खोलवर जर प्रशासन गेलं तर त्या ठिकाणी मी आज आव्हान करतो प्रशासनाला की ती 9 एकर जागा नाही आहे, ती जागा कमी आहे. बाकी इतर त्या ठिकाणी जागा इतरांनी त्याच्या फायद्यासाठी व्यवसायाच्यासाठी त्यांनी घेतलेल्या आहेत. आधी असं सांगण्यात आलेलं होतं, ज्यावेळेस दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सुरू होणार होतं त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की 10 रुपयांमध्ये तुम्हाला उपचार मिळतील. आज आपण बघतोय की 10 लाख रुपये मागितले गेले होते आणि त्यानंतर या महिलेचा मृत्यू झालेला आहे. ज्यावेळेस प्रशासनाने आधी आश्वासनं दिली की आम्ही 10 रुपयांमध्ये उपचार देऊ, जसं जसं वाढत गेलं रुग्णालय तसं तसं हे अशा पद्धतीचे प्रकार पुढे येत आहेत. दीनानाथनी इतर रुग्णालयांना फोपावलं आहे. आज दीनानाथ म्हणजे पुणे शहरातलं उच्चभ्रू मोठ्यात मोठं आज रुग्णालय म्हणून पाहिलं जातं. त्या रुग्णालयातून आणि ह्या रुग्णालयांची सगळ्यांची एक साखळी आहे. ह्या साखळीच्या माध्यमातून जे 10 रुपयाचं फी घेऊन जे उपचार होणार होते आता लाखोच्या रुपयाच्या खर्चात गेलेले आहे. माझ्या लहानपणापासून एवढा मोठा खर्चाचं मी कधीच असं बिल पाहिलेलं नाही आहे. आपण बघतोय की आता कुठे एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला तर आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून ॲम्ब्युलन्स बोलवतो आणि डॉक्टरांकडे उपचारासाठी पाठवतो. अशावेळी डॉक्टर म्हणतात की डिपॉझिट द्या तेव्हाच आम्ही उपचार करू. या विरोधात काय करणार होतो? नाही, नक्की आता राज्य शासनाचे जे नियमावली जे आहेत रुग्णालयांना की जेणेकरून त्यांनी त्यांचं प्रशासन ठेवायला पाहिजे. तुम्हाला आठवत असेल कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिकेचा एक प्रशासक म्हणून त्या ठिकाणी नेमलेला होता. तर असाही प्रशासक राज्य सरकारने प्रत्येक रुग्णालयात ठेवलेला आहे. तो दिसतच नाही. त्याच्यामुळं ह्या सगळ्या हॉस्पिटलचे प्रशासन जे आहे हे चुकीच्या पद्धतीने रुग्णांचा वापर करतात आणि पैसे उकळण्याचा उद्योग करतात. अशा पद्धतीच्या घटनाच घडू नये डिपॉझिटच्या, जे की रुग्णांकडून मागितल्या जातात. यासाठी काय करावं असं वाटतंय शासनाने? आता यावरती काय उपाय करावा? त्यांच्या नियमावलीचा रुग्णांसाठी नागरिकांसाठी जे धर्मादाय आयुक्त धर्मादाय कार्यालयाच्या अंतर्गत असलेले जे रुग्णालय आहेत त्यांच्या त्या दर्शनी भागातच त्याची मोठी नियमावली लावणं गरजेचं आहे. यांची नियमावली एकदम छोटी असते, किती दिसत आहे ना ती शोधावं लागते म्हणजे दुर्बीण घेऊन शोधावं लागते. इतकी छोट्या प्रमाणात असते. लोकांना माहितीच नाही की या रुग्णालयात आपल्याला शासनाकडनं मिळणाऱ्या सुविधा इथं आहेत. काय हेल्पलाईन वगैरे अशी चालू करा? हेल्पलाईन केली पाहिजे. नागरिकांचा त्याच्यात जास्तीत जास्त प्रचार माध्यमातून त्यांनी तो राज्य सरकारने रुग्णांच्या हक्कासाठी आम्ही काय करतोय हे केलं गेलं पाहिजे. आत्ता मध्ये मोदी साहेबांनी जे कार्ड दिलं त्या कार्डची सुद्धा अक्षरशः टेहाळणी झाली. त्याच्यावरती मोदी साहेबांचा त्याच्यावरती फोटो पण होता. ते कार्ड तुम्ही कुठेही गेला तरी ते कार्ड कुठल्या हॉस्पिटलला चालतच नाही. म्हणजे फक्त शोषागिरी करण्यात सरकार आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार अडकलेले दिसतंय. शासनानं नागरिकांसाठी म्हणजे आरोग्याच्या योजना आणलेल्या आहेत. जसं की आधी राजीव गांधी कार्ड होतं, त्यानंतर आता महात्मा फुले जीवनदायी योजना वगैरे आलेल्या आहेत, ते आरोग्य कार्ड आलेलं आहे. त्यावरती सुद्धा बऱ्याचदा आपण बघतो की रुग्णालयामध्ये ते कार्ड घेऊन गेल्याच्या नंतर सुद्धा उपचारच दिले जात नाहीत. असे सुद्धा अनेक प्रकार उघडकीस आलेले आहेत. आता हे मोदी साहेबांच्या खरं तर लक्षात यायला पाहिजे. मोदी साहेबांनी 1 नेशन 1 इलेक्शन ह्या प्रकारचं जे केलेलं आहे तर 1 कार्ड म्हणजे एकच कार्ड एकच उपचार असं एकच काहीतरी कार्ड दिलं गेलं पाहिजे. या प्रशासनाचं रुग्णालयांच्या प्रशासनाचं राजीव गांधी आरोग्य सुविधा, महात्मा गांधी आरोग्य सुविधा, धर्मादाय आयुक्त कार्यालय, महानगरपालिकेच्या त्या चॅरिटीतून आपल्याला मिळतं, हे वेगवेगळ्या दिशाभूल करतात.
हॉस्पिटल ही वेगवेगळ्या पद्धतीने येऊन आता मी 4 दिवसापूर्वी एका हॉस्पिटल या दिनानाथ हॉस्पिटलमध्ये मी अगदी सांगू इच्छितो की गणेश लोखंडे म्हणून आमचा कार्यकर्ता होता, त्याचं ओपन हार्ट सर्जरी झाली सर. ओपन हार्ट सर्जरी झाली, त्याच्या मुलाकडं 3.5 लाख रुपयाची त्याची मेडिकल पॉलिसी होती. त्या गणेश लोखंडे या पेशंटला तुम्ही CCTV फुटेज चेक करा. गणेश लोखंडे हा पेशंट 15 दिवसापूर्वी त्याला डिस्चार्ज दिला, त्याला प्री बेडवरती झोपवलं या प्रशासनाने, त्याच्याकडनं 3.5 लाख रुपये घेतले. अशा पद्धतीने हे करतं. राज्य शासनाने प्री बेडसाठी सुद्धा त्यांना काही खॉट्स दिलेले आहेत. या खॉटचं त्यांचं प्रमाण आणि आत्ता असलेले प्रमाण कॉटचं प्रमाण हे खूप तफावत असणार आहे. अगदी पार्किंगच्या जागेमध्ये त्यांनी उपचार करतायत, तिथं कॉट ठेवलेत. आत्ता दीनानाथ मंगेशकर प्रशासनानं जे आहे एक पत्र काढलेलं आहे की आम्ही यापुढं एमर्जन्सी वॉर्डमध्ये जे येतील त्यांच्याकडून आम्ही आता डिपॉझिट घेणार नाही. बघू आता त्यांचं वाक्य काय उभा मंगेश म्हणजे आता हे वराती मागून घोडं चालू झाले. मंगेशकर हॉस्पिटल गेले 20-22 वर्ष इथं झाले, यांना अगोदर का नाही ही अक्कल सुचली. म्हणजे मी आत्ता महिन्यापूर्वी मी स्वतः गेलो त्यांच्या त्या कॅज्युलिटीमध्ये. 1.5 तासाची ती टेस्ट असते. 1.5 तासाच्या टेस्टमध्ये नंतर डॉक्टर ठरवणार की ह्या पेशंटला ॲडमिट करायचं का नाही करायचं. मी निघून आलो रात्री 1:30 वाजता मी हॉस्पिटलला गेलो. मी निघून गेलो, माझ्यावरती वेळ येऊन गेली, पण मी सुदैवाने माझी विल पॉवर चांगली असल्यामुळे मी रात्री गेलो घरी, झोपलो आणि दुपारी सकाळी उठून परत मी ॲडमिट झालो. खरं तर आपण बघतोय की दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचाराअभावी ज्या गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला होता त्या प्रकरणी राज्य सरकारच्या वतीने एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, ज्याचे अध्यक्ष आरोग्य उपसंचालक राधाकिशन पवार आहेत. त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांना या प्रकरणी याचा तपास त्यांच्याकडे देऊ नये अशी मागणी जी आहे मनसेचे राम बोरकर यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.